हा लपतोय बघा उन्हात. शेल सापडून काढले कारण इथे भयानक जास्त शेल आहे. हे जे घरं आहेत हे बिलिनियर लोकांचे घरं आहेत कारण त्यांचे घरं इथे आहेत. त्यांना हा व्ह्यू मिळतोय आणि इट्स लाईक द प्रायव्हेट बीचेस आहेत. इट्स लाईक द प्रायव्हेट बीच कारण त्यांनी असे वेगवेगळे छोटे हाऊस बांधले सिमिलर टू देअर हाऊस. सिमिलर बसायला आता बघ हे घर आहे ती लोक इथे बसले. लोक तिथे बसले त्यांनी असं शॅक सारखं बनवून ठेवले. हा तसलं भारी. काय मी असं पहिल्यांदा बघितलेलं आहे. एवढं सुंदर आणि हे ब्लू बीच आहे. फुल ब्लू कलरचं पाणी. एक पहिलं घर बघितलं वेबसाईट. बघा इकडची बस कशी एकदम मस्त ओपन आहे. सॅरेसोटा काउंटीची बस एकदम अशी ओपन. किती क्यूट आहे. Guys, this is our second resort. हे आहे बीच रिसॉर्ट आणि इथून एंट्रन्सला डेकोर आहे. त्याच्यानंतर इथून गेलं की what is this Ado? Oh, it's a filter. Sorry. तर ही आहे कबर्ड. त्याच्यात आम्ही आता सामान टाकतोय. त्याच्यानंतर बाकी सगळं इथे कॉफी मशीन आणि खूप मोठं रेफ्रिजरेटर आहे जनरेटर. आणि मग इथून पुढे गेल्यावर एवढा मोठा मिरर आहे इथे. सुंदरशी पेंटिंग आणि हा आमचा बेड. छोटासा डेस्क आहे आणि हे किती सुंदर आहे. मला हे खूप आवडलं. मिरर डेकोर आणि हे विंडो. ओके आणि दिस इज आवर बाल्कनी. आम्ही लास्ट मिनिट हे बुक केलेलं आहे सो आम्हाला तो व्ह्यू इथून एवढाच मिळतोय. जर आम्ही आधी केलं असतं तर आम्हाला थोडा तिकडचा व्ह्यू मिळाला असता. पण हे पूर्ण रिसॉर्ट बुक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त सुंदर आहे. इथून पूर्ण बीच दिसतंय. नॉट शुअर की दिसतंय की नाही बघू शकता. सो आणि खाली पण खूप जास्त सुंदर आहे रिसॉर्ट. तर यांचं प्रायव्हेट स्वतःचं बीच आहे. दिस अ बीच रिसॉर्ट. सो आता आपण जाऊ फायनली मायामीच्या पहिल्या बीचवर. मी आता फास्ट आम्ही रेडी होतो, फ्रेश होतो आणि मग आम्ही चाललोय खाली. हॅलो गाईज. तर आता आम्ही सेटल इन झालो. आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्या आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे बीच आणि पूल एक्सप्लोर करायला. सो लेट्स गो. तुम्हाला पण दाखवते इथे माझ्या मागे खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. नॉट अ वॉटरफॉल सॉरी. सो let's go and explore the beach and the pool. So guys, इथून आहे बीचचा एंट्रन्स. What? Okay. काय मिनिंग आहे? असं काय आहे का इथे? ओके. सो इथून एंट्रन्स आहे.
फायनली आम्ही बीचवर आलो आहोत आणि आजूबाजूला तिथे शॅकमध्ये प्लेस घ्यायला गेलेला आहे अवेलेबल. शॅकमध्ये आम्ही म्हणजे आम्हाला जास्त आम्ही टॅन नाही होणार, अति टॅन नाही व्हायचं आहे, बस हे म्हणजे टॅन तर होणारच आहे ठीक आहे. सो गाईस तर आम्ही इथे दाखव रे, असं नकोस करू हा लपतोय बघा उन्हात. तर हा इंडियन आणि अमेरिकन बीच तसं झालेलं आहे. हा एकदम लपून बसलेला आहे कारण एकदम समोर आमच्या सन आहे आणि मस्त आम्ही चिल करतोय. मी एवढे मोठे शेल सापडून काढले कारण इथे भयानक जास्त शेल आहे. तू तर गाईज मी सुद्धा फुल लपून बसली आहे या बीचवर कारण खूप छान वाटतंय, बट तुम्हाला माहिती उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. सो आता आम्ही थोड्या बीचवर चिल करू आणि मग आम्ही पूलमध्ये चाललो आहे. इथे हॉट टब पण आहे. सो मी तुम्हाला जसं की सांगितलं की इथे खूप प्रकारचे शेल्स मिळतात. These are all shells आणि हे पूर्ण शेलनी भरलेले बघा. Aditya is going in water. Shells. A lot of, you'll see a lot of them. आता मी शेल्स गोळा करून मी त्याच्यावर नेकलेस बनवेल. टनभर किती पाहिजे एवढे हां गाईज देयर आर सो मेनी शेल्स. केवढे शेल्स आहेत बघा इथे. शेल्स गोळा करू आपण. गाईज आता आम्ही सनसेटसाठी आलो आहे आणि काही पिक्चर्स पण काढले, त्यासाठी मी रेडी होऊन आली आहे. सो आता आमचा काही स्पेशल असा प्लॅन नाही. उद्या आम्ही इथून निघणार आहे फ्लोरिडामधून. तर आता आम्हाला जस्ट जेवढं एन्जॉय करतो आम्ही तेवढं एन्जॉय करणार आहे. म्हणजे आम्ही ऑल सेट असू या इयरचे आमचे गोल कंप्लीट करायला. गाईज दिस इज द नेक्स्ट डे आणि आज आम्ही निघणार आहे वापस मिशिगनसाठी आणि खूप मिस करणार आहे आम्ही हे वेदर कारण इथे खूप जास्त थंडी आहे असं सगळे फ्रेंड्स सांगत आहेत. बट या वी हॅव टू गो बॅक. सो तुम्हाला दाखवते मॉर्निंगमध्ये एकदम वेगळं दिसत आहे आणि सकाळी पण वेगळं दिसत होतं समुद्र. शो यू इव्हनिंगमध्ये मॉर्निंगमध्ये किती दिसत. तर गाईज आता आम्ही फायनली चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला मिशिगनपर्यंत. आज आमचं ऑलमोस्ट 12 ते 13 तासाचं ड्राईव्ह आहे आणि उद्या परत तेवढंच. हो उद्या परत तेवढंच राईट. आज 10 तास उद्या 8 तास एवढा आमचा प्रवास आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे परत 4.5 तास. बट या
तुम्हाला स्विम करायचं असेल तुम्ही इथून ॲक्च्युली खाली उडी मारून इथे स्विम करू शकता. एवढं सुंदर अशा वॉटरमध्ये. मला पण स्विम करायची इच्छा आहे, बट आज थोडी थंडी आहे आणि पाणी खूप जास्त थंडी आहे आणि मला कोणी इथे स्विम करताना पण दिसत नाही फारसं. सो बट खूपच जास्त सुंदर आहे. लोक इथून कायाक सुरू करताय, लोक इथून बोटमध्ये बसताय. यू शुड कम टू फ्लोरिडा. तर या ट्रिपमध्ये पहिल्यांदा निशानी ड्रायव्हिंग सीट घेतलेला आहे. फायनली जेव्हा आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. हाऊ डू यू फील निशा? ही माझी इच्छा नाही आहे गाईज, मला जबरदस्ती केली गेली आहे, त्याच्यामुळे मला ड्राईव्ह करावं लागतं. पण ठीक आहे, केलं पाहिजे जरा ड्राईव्ह. निशाला ड्रायव्हिंग बिलकुल आवडत नाही आणि असा आमचा प्रवास सुरू आहे. इट्स अ सर्वायव्हिंग स्किल फॉर मी. आता मी छानपैकी आराम करतोय, रिलॅक्स मोडमध्ये बसलेलो आहे, जसं निशा सारखीच बसलेली असते. पुढे घेऊ की नको मग? क्लिअर झालं आता. क्रॅश का? फ्री स्टेट ऑफ फ्लोरिडा सोडून चाललोय. इतक्या दिवस फ्लोरिडामध्ये राहून आता मला वापस जायला कंटाळा येतोय. वेकेशन इज ऑफिशियली फिनिश्ड. फिनिश. बट या अंटिल नेक्स्ट टाइम, बाय बाय फ्लोरिडा. आणि फ्लोरिडा मधून बाहेर जाऊन आता हा मधला पॅच क्रॉस करून वेलकम टू जॉर्जिया.